नमस्कार मंडळी, मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेले मल्टीप्लायर प्रतिनिधी सतीश गावंडे सर यांच्या मार्फत पण या ठिकाणी मल्टीप्लायर दिलं होतं. सर्वप्रथम आपण शेतकऱ्याचा परिचय करू. दादा, तुमचं पूर्ण नाव सांगा. नंदकिशोर कैलास सपकाळ, राहणार रास्ता, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. या प्लॉटला मल्टीप्लायर किती वेळा वापर केला तुम्ही? सर, याला मल्टीप्लायर मी 4 वेळेस वापरलं. 4 वेळेस वापर केला. तर ड्रीप वाटे केला की फवारणी वाटे केला? ड्रीप वाटे 3दा केला आणि फवारणी वाटे 2दा केला. 2दा. बघू शकता मंडळी, आज रोजी या प्लॉटची कंडिशन अशा पद्धतीची आहे. एक सारखा प्लॉट आहे, गोंड्याची साईज वगैरे छान बनलेली आहे. तर काय वाटत आहे तुम्हाला रिझल्ट? रिझल्ट भरपूर चांगले. अजून कुठलंही केमिकल खत नाही. बरोबर आहे. म्हणजे आपलं हेच पुढे सोडलेले, बाकी कोणतंच खत नाही. मल्टीप्लायर शिवाय काहीच नाही. मल्टीप्लायर शिवाय काहीच नाही. सतीश सर, काय वाटत आहे प्लॉट कडे बघून? कारण आपण रोज बऱ्याच लोकांचे प्लॉट बघतोय. कारण या प्लॉटवर जर पाहायचं म्हटलं तर पावडरची संख्या सुद्धा जास्त आहे आणि गोंड्याची साईज सुद्धा मोठी आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी समाधानी आहे. असंच ना? बरोबर हो ना हो, सर? बरोबर सर. बरोबर. तर बघू शकता आता गोंड्याची साईज अशा पद्धतीनं झालेली आहे. एवढ्याली अजून याच्यामध्ये वाढ होत आहे. आणि जे पाते हे एकदम काळे क्षार आहे. बऱ्याच लोकांचे पाते जे आहे हे पिवळे पडत आहे. पिवळेपणा अजिबात नाही. स्टम भरपूर पिवळे आहे. तर म्हणायला हरकत नाही. मल्टीप्लायरचे पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट. धन्यवाद.